शनी जयंतीची पौराणिक कथा. श्री गणेशाय नमः. पुराणामध्ये आपल्याला भगवान शनिदेवाच्या जन्मकथेचे वेगवेगळे वर्णन आढळते. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील अमावस्येला शनिदेवाचा जन्म झाला. तथापि काही ग्रंथांमध्ये शनिदेवाचा जन्म भाद्रपद महिन्यातील शनी अमावस्येला मानला जातो. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार भगवान शनिदेवाचा जन्म कश्यप ऋषीच्या पालकत्व यज्ञातून झाला असे मानले जाते. पण स्कंद पुराणातील काशीखंडानुसार भगवान शनीच्या वडिलांचे नाव सूर्य आणि आईचे नाव छाया आहे. त्यांच्या आईला संवर्णा असेही म्हणतात. पण त्यामागे एक कथा आहे. राजा दक्षाची मुलगी संज्ञा हिचा विवाह सूर्यदेवांशी झाला होता. संज्ञाला सूर्यदेवाच्या तेजाने त्रास झाला, म्हणून तिने सूर्यदेवाची आग कमी करण्याचा विचार करायला सुरुवात केली. दिवस गेले आणि संज्ञाला वैवस्वत मुनी, यमराज आणि यमू नावाची 3 मुले झाली. मग संज्ञाने ठरवले की तपश्चर्या करून ती कोणत्याही प्रकारे सूर्यदेवाचे तेज कमी करेल. परंतु मुलांच्या संगोपनासाठी आणि सूर्यदेवाला ते कळू नये म्हणून तिने एक युक्ती शोधून काढली. तिच्या तपश्चर्येतून तिने स्वतःसारखीच एक स्त्री उत्पन्न केली आणि तिचे नाव संवर्णा ठेवले. ती स्त्री संज्ञाच्या सावलीप्रमाणे होती, म्हणून तिचे नावही छाया पडले. संज्ञाने छायाला सांगितले की आतापासून माझ्या मुलांची आणि सूर्यदेवांची जबाबदारी तुझीच असेल, पण हे रहस्य फक्त माझ्या आणि तुझ्यामध्येच राहिले पाहिजे. असे म्हणत संज्ञा तेथून निघून तिच्या वडिलांच्या घरी पोहोचली. तिथे तिच्या वडिलांनी सांगितले की तू चांगले केले नाहीस, तू तुझ्या पतीकडे परत जा. जेव्हा तिच्या वडिलांनी तिला आश्रय दिला नाही तेव्हा संज्ञा जंगलात गेली. घोडीचे रूप धारण केले आणि तपश्चर्यात मग्न झाली. दुसरीकडे सूर्यदेवाला जराही कल्पना नव्हती की त्यांच्यासोबत राहणारी व्यक्ती संज्ञा नसून संवर्णा आहे. संवर्णाने स्त्री म्हणून तिचे कर्तव्य बजावले आणि सावलीच्या रूपात असल्याने तिला सूर्यदेवांच्या तेजाचा कोणताही त्रास झाला नाही. सूर्यदेव आणि संवर्णा यांची मनु, शनिदेव आणि भद्रा अशी 3 मुले झाली. असे म्हटले जाते की जेव्हा शनिदेव छायाच्या गर्भात होते तेव्हा छायेने भगवान शिवासाठी कठोर तपस्या केली होती. सूर्याची भूक, तहान, उष्णता सहन केल्यामुळे त्याचा परिणाम छायाच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर म्हणजे शनिदेवांवरही पडला. मग जेव्हा शनिदेवाचा जन्म झाला तेव्हा त्यांचा वर्ण सावळा झाला. हा रंग पाहून सूर्यदेवाला वाटले की हा माझा मुलगा असू शकत नाही. त्याने छायाचा अपमान केला, त्यांच्यावर संशय घेतला. आईच्या तपश्चर्येची शक्ती शनिदेवांकडेही आली होती. ते रागावले आणि त्यांनी त्यांचे वडील सूर्यदेव यांच्याकडे पाहिले. त्यांच्या शक्तीमुळे सूर्यदेव काळे झाले आणि त्यांना कुष्ठरोग झाला. आपली अवस्था पाहून घाबरलेल्या सूर्यदेवाने भगवान शिवाचा आश्रय घेतला. त्यानंतर भगवान शिवने सूर्यदेवाला त्यांची चूक लक्षात आणून दिली. सूर्यदेवाला त्यांच्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने क्षमा मागितली आणि नंतर त्यांना त्यांचे मूळ रूप परत मिळाले. तेव्हापासून शनिदेव आणि त्यांचे वडील सूर्यदेव यांचे वैर आहे. शनिदेवाने अनेक वर्ष भुकेलेले, तहानलेले राहून महादेवाशी आराधना केली होती आणि कठोर तपश्चर्या करून आपल्या देहाचे दहन केले होते. तेव्हा शनिदेवाच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने शनिदेवाला वरदान मागण्यास सांगितले. शनिदेवाने प्रार्थना केली, माझी आई छाया युगानयुगे पराभूत होत आहे. तिचा माझे वडील सूर्यदेव खूप अपमान करत आहे आणि छळले आहे. म्हणून माझ्या आईची इच्छा आहे की मी माझ्या वडिलांपेक्षा अधिक शक्तिशाली आणि पूजनीय व्हावे. तेव्हा भगवान महादेवाने वरदान दिले आणि सांगितले की 9 ग्रहांमध्ये तुझे स्थान सर्वोत्तम असेल. तुम्ही पृथ्वी लोकांचे न्यायाधीश आणि दंडाधिकारी व्हाल. इति श्री शनी जयंती कथा श्री शनिदेव चरणार्पणम वस्तु.